शक्तिशाली लोकांच्या 10 सवयी. यशस्वी आणि शक्तिशाली होणे ही अपघाताची गोष्ट नाही, तर ती एका शिस्तबद्ध जीवनशैलीची फलश्रुती आहे. जगभरातील प्रभावशाली नेत्यांचा अभ्यास केला असता त्यांच्यात अशा 10 सवयी आढळतात ज्या त्यांना इतरांपेक्षा वेगळे करतात. चला जाणून घेऊया या 10 सवयी. पहिली सवय म्हणजे लवकर उठणे. शक्तिशाली लोक सूर्योदयापूर्वी उठून जगाच्या कोलाहलाआधी स्वतःवर ताबा मिळवतात. दुसरी सवय आहे स्पष्ट ध्येय निश्चिती. त्यांना नक्की माहीत असतं की त्यांना कुठे जायचं आहे. ते आपली ध्येय लिहून ठेवतात आणि दररोज त्यांचा मानसिक सराव व्हिज्युअलायझेशन करतात. तिसरी महत्त्वाची सवय म्हणजे सतत शिकण्याची वृत्ती. त्यांच्यासाठी शिक्षण पदवीवर संपत नाही, ते दररोज वाचन करतात आणि स्वतःला अपडेट ठेवतात. चौथी सवय आहे वेळेचे चोख व्यवस्थापन. शक्तिशाली लोक वेळ खर्च करत नाही, तर तो गुंतवतात. ते नाही म्हणायला शिकलेले असतात. पाचवी सवय म्हणजे शारीरिक आरोग्याला प्राधान्य. शरीर हे त्यांचे सर्वात मोठे साधन आहे, त्यामुळे नियमित व्यायाम आणि सकस आहार ही त्यांची गुंतवणूक असते. सहावी सवय म्हणजे मानसिक कणखरता. संकटकाळी डगमगून न जाता भावनांवर नियंत्रण ठेवून स्थिर राहणे हीच त्यांची खरी शक्ती असते. सातवी सवय आहे प्रभावी संवाद. ते कमी बोलतात आणि जास्त ऐकतात. त्यांचे शब्द मोजके पण वजनी असतात. आठवी सवय स्ट्रॅटेजिक नेटवर्किंग. ते अशा लोकांच्या सहवासात राहतात जे त्यांना प्रगतीसाठी प्रेरित करतात. तुमचे नेटवर्क हीच तुमची खरी संपत्ती हे त्यांना ठाऊक असते. 9 क्रमांकाची सवय म्हणजे जोखीम घेण्याची वृत्ती. ते भीतीला घाबरत नाही, तर मोजकी आणि विचारपूर्वक जोखीम घेऊन संधीचे सोने करतात. 10वी आणि सर्वात महत्त्वाची सवय म्हणजे लोखंडी शिस्त. जेव्हा काम पूर्ण करतात, यामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडून व्यवस्थापन आणि नीतिमत्ता शिकू शकतो. यासोबतच ते कृतज्ञता बाळगतात. यश मिळाल्यावर ते अहंकार न बाळगता समाजाचे देण देण्यास आणि आपला एक वारसा निर्माण करण्यास प्राधान्य देतात. मित्रांनो, या 10 सवयींपैकी एकही सवय एका रात्रीत अंगी बाणवता येत नाही, पण जर तुम्ही दररोज छोटे बदल केले तर सातत्य, कन्सिस्टन्सी तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करून देऊ शकते. लक्षात ठेवा, शक्ती दुसऱ्यावर विजय मिळवण्यात नाही, तर स्वतःला जिंकण्यात आहे. आजच सुरुवात करा. तुमची कोणती सवय तुम्ही आज बदलणार आहात? जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला काय वाटतं